माझं नाव अमोघ गिरीश माई म्हणून आहे. मी जळगाव जामोद या विदर्भातल्याच एका खेड्यातला मुलगा आहे आणि सध्या मी मागचे 10 वर्ष तरी मिनिमम पुण्यामध्ये असतो. पुण्यामध्ये माझं अंडर ग्रॅज्युएशन, स्कूलिंग आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालं. सो मी एक MBA आहे, मार्केटिंगमध्ये माझं स्पेशलायझेशन झालं आहे. सो MBA करताना लॉकडाऊनमध्ये मी हा पोषक म्हणून एक ब्रँड फाउंड केला. सो मला आधी शेती करायची होती, कारण की मला असं वाटतं पर्सनली की शेतकरी हा एकच माणूस आहे की हा खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमवू शकतो आणि ज्यातनं लोकांना मदत पण खूप होते. कारण की शेतकऱ्याने जर काही पिकवलं नाही तर आपल्याला खायला काही मिळणार नाही आणि आपला उदरनिर्वाह होणं किंवा जीवन जगणं हे आपल्याला फार कठीण होऊन जाईल. पण लॉकडाऊनमध्ये जेव्हा मी बघत होतो तेव्हा मला दिसलं की शेतकरी शेत खूप पिकवत होते, धान्य आणि भाज्या खूप होत्या, पण त्यांना रस्त्यावर जाऊन विकता येत नव्हतं आणि ग्राहकांना जाऊन घेता पण येत नव्हतं. मग अशा वेळेस काय व्हायचं की मोठ्या प्रमाणात माल जो होता तो पडून राहायचा आणि खराब व्हायचा. सो खराब तो झाला की त्याची शेल्फ लाईफ कमी असल्यामुळे तो फेकून द्यावा लागायचा. मग शेतकरी जो आहे तो एवढा कष्ट करून वर्षभर पैसा टाकून तिथे काम करतो, पीक उगवतो आणि विकल्या गेलं नाही की त्याला लॉस होतो. त्याची मेहनत पण वाया जाते, पैसा पण वाया जातो आणि मग याचं कुठंतरी एक अतिक्रमण म्हणजे त्याचा आत्महत्येकडे एक प्रवास चालू होतो. सो हे बघताना मी रिसर्च चालू केला की आपण भाज्या कशा प्रकारे प्रिझर्व करता येतील. सो माझा ऑनलाईन असं कळलं की डिहायड्रेशन म्हणून एक प्रोसेस असते ज्याच्याने भाज्यांची शेल्फ लाईफ वाढते आणि ही प्रोसेस काही नवीन नाही आहे. हे आपल्या पूर्वजांपासनं म्हणजे अगदी पुरातन काळापासून हे लोक करतात. सो मी जेव्हा याचा रिसर्च चालू केला तेव्हा मला माझ्या घरनंच असं कळालं की माझे जे आजोबा किंवा आजी होते किंवा त्यांचे आईवडील होते ते पण काही भाज्या त्यांच्या सीझनमध्ये आल्या किंवा हरभऱ्याची पानं ते आज पण लोक उन्हात वाळवून ठेवतात आणि ते नंतरच्या काळात खातात जेव्हा गरज वाटते. सो मी याच्यावर रिसर्च चालू केला आणि मी एका सोफ्याचं सोलार ड्रायरमध्ये कन्वर्ट केलं आणि त्यात मी पालक करून बघितला आणि तो मला असं वाटलं की खाण्यासारखा आहे. मग मी यात म्हटलं की अजून जर थोडं मी क्वालिटीवर लक्ष दिलं तर मी अजून चांगलं काही करू शकेन. सो अशा प्रकारे मी यात प्रवास चालू केला आणि पोषक नावाचा ब्रँड उघडला. या भाज्यांच्या रेसिपीज ज्या आहेत त्या अगदी सोप्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला पाण्यात टाकून काही भाज्या उकळायच्या आहेत तर काही भाज्यांना फक्त कुकरच्या 3 शिट्ट्या काढून फक्त फ्राय करून घ्यायचं आहे. सो हे अगदी सर्वसामान्य माणसांना सहज करण्यासारखं असं आहे. तुम्हाला शेफ असायची गरज नाही, कोणीही या भाज्या सहजरित्या करून खाऊ शकतं. आणि भाज्यांची जर टेस्ट आपण बघितली तर आत्ता जस्ट रोहित दादा आपल्याकडे येऊन गेले, त्यांनी आमचं कारलं ट्राय केलं आणि बघायला गेलो तर बहुमताला आणि भरपूर लोकांना कारलं आवडतच नाही, पण दादांनी कारलं परत परत घेऊन खाल्लं. सो यावरनं आमची टेस्ट एक तुम्हाला कळते. दादांना तर कारलं आवडलंच आणि त्यांच्या ज्या मातोश्री आहेत त्यांना पण कारलं फार आवडलं, त्यांनी माझा नंबर पण मागितला. सो अशा प्रकारे मला प्रतिसाद चांगला मिळाला. आता डिहायड्रेशनमध्ये भाज्यांची शेल्फ लाईफ तर वाढतेच ऑर्गॅनिकपणे, पण त्यांचं वेट पण कमी होतं. म्हणजे जवळपास 1 किलो भाजी आपल्याला 50 ग्राम एवढी मिळते भेंडीची आणि 20 ग्राम पालक आमचा म्हणजे 1 किलो पालका एवढा असतो. तर याच्याने काय होतं की वेट कमी होतं, मग ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतो. सो तुम्ही कुठलंही केमिकल न टाकता भाज्यांना प्रिझर्व तर करतातच, पण त्याचं वेट कमी करून ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करतो आहे. सो आत्ता आम्ही आमच्या भाज्या पूर्ण भारतभरात आणि भारता अतिरिक्त 7 कंट्रीजमध्ये डिरेक्ट कस्टमरच्या घरापर्यंत आम्ही भाज्या पोहोचवतो.